ही हृदयस्पर्शी कथा नक्की ऐका. रेल्वे ट्रॅकच्या कडेला वसलेल्या एका छोट्याशा वस्तीमध्ये एक जुनं घर होतं. त्या घरात सुमारे 30-35 वर्षाची मीना आपल्या 2 मुलांसाठी गरम गरम भाकरी करून त्यांना मायेनं वाढत होती. आई, रात्र झालीये, अजूनही बाबा आले नाहीत. खिडकीतून बाहेर डोकावत 7 वर्षाचा मुलगा चिंतेनंच म्हणाला. मीना हलकसं हसून म्हणाली, अरे बाळा, येतच असतील. तोपर्यंत तू जेवण तरी करून घे. नको आई, मला जेवण नको आहे. मला फक्त आता जलेबी खायची आहे. मी रोज बाबांना सांगतो, पण ते कधीच आणत नाहीत. पण आज त्यांनी स्वतःच सांगितलं होतं की रात्री ते नक्कीच जिलेबी येताना घेऊन येणार आहेत. इतक्यात तिचा 4 वर्षाचा धाकटा मुलगा आनंदानं म्हणाला, खरंच? मग ते माझ्यासाठी खेळण्याची गाडीही घेऊन येतील, नाही ना? नाही का आई? तेवढ्यातच मीनानं हसून उत्तर दिलं, हो रे बाळा, नक्की घेऊन येतील. मुलं दोघंही बाबांच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. तेवढ्यात मीनाची नजर घड्याळाकडे गेली. आता रात्रीचे 10 वाजले होते. अजूनही का नाही आले? तिच्या चेहऱ्यावर चिंता अगदी स्पष्टपणे उमटली होती. आणि ती चिंता का करणार नाही? मीनाला माहीत होतं की तिचा नवरा पवन कामावरून परतताना अनेकदा मित्रांसोबत दारू पिऊन येत असायचा. आठवडाभरापूर्वी मीनानं पवनला स्पष्ट शब्दात सांगितलं होतं, पाहिलंस ना, आपली दोन्ही मुलं मोठी होत आहेत आणि तिसरं बाळ 2 महिन्यात या जगात येणार आहे. माझी तुझ्याकडे एकच विनंती आहे, आता तरी दारू सोड, नाहीतर याचा वाईट परिणाम आपल्या 3 मुलांच्या आयुष्यावर होईल. त्यांचं भवितव्य विचारात घ्या आणि काही पैसे तरी साठवायला सुरुवात करा. हे ऐकून पवन थोडा शांत झाला होता. त्यानं हळूच उत्तर दिलं होतं, तू खरंच बरोबर बोलतीयस मीना. आजवर मी मुलांसाठी एक पैसाही साठवला नाही, पण आता मी नक्कीच वचन देतो तुला, इथून पुढे मी केवळ माझ्या मुलांचाच विचार करेन. त्यांना चांगले संस्कार देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि दारूला हातही लावणार नाही. रात्र गडद होत चालली होती, पण पवनचा काहीच पत्ता नव्हता. बाहेर रेल्वे ट्रॅकवरून गाड्यांचे आवाजही येत होते. मीनाने मुलांना कसं तरी जेवायला घालून झोपवलं होतं, पण तिच्या डोळ्यांवर मात्र झोप नव्हती. प्रत्येक रेल्वेच्या आवाजानं ती दचकून उठत होती. पुन्हा पुन्हा दरवाजाकडे बघत होती, पण पवन काही केल्या परतला नाही. अचानक दरवाजावर ठकठक झाली आणि मीना पटकन उठली. दरवाजा उघडताच समोर असलेल्या पोलिसांना पाहून तिच्या अंगावर काटा आला. क्षणातच तिच्या मनात अनंत विचारांनी गर्दी केली. काहीतरी अनर्थ घडल्याची जाणीव होत होती. कसाबसा धीर एकवटून ती थरथरत्या आवाजात त्यांना म्हणाली, काय झालं साहेब? त्यावर पोलीस कॉन्स्टेबलने गंभीर स्वरात सांगितलं. त्यांनी विचारलं, स्टेशनवर चहा विकणाऱ्या पवनचं घर हेच का? मीनानं घाबरत उत्तर दिलं, हो साहेब, हेच. मी त्यांची बायको आहे. पण सगळं ठीक आहे ना? तिच्या आवाजात भीती आणि चिंता दाटून आली होती. कॉन्स्टेबल काही क्षण शांत राहिला. मग खोल श्वास घेत म्हणाला, तुमच्या नवऱ्याचं निधन झालं आहे. त्यांनी दारू पिऊन रेल्वे ट्रॅक ओलांडताचा प्रयत्न त्यांनी केला आणि पण तेवढ्यातच तिथे ट्रेन आली. इतकी दारू पेलेले होते की त्यांना गाडी येते हेही समजलं नाही. मृतदेह आम्ही सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. उद्या सकाळी जाऊन कागदोपत्री सगळ्या काही आता प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह ताब्यात घ्या. हे ऐकताच मीना जागीच थिजून गेली. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. डोळ्यांपुढे अंधार झाला. शरीर थरथरू लागलं. ती दरवाजाचा आता आधार घेतच जमिनीवर बसली. डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. हे देवा, हे काय झालं? तुला माझ्यावर जरासुद्धा दया आली नाही का? माझ्या या लहान मुलांचं काय? त्यांचं भवितव्य, त्यांचं आयुष्य? प्रश्नांची वादळं तिच्या मनात घोंगावत होती. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कसं बसं स्वतःला सावरत तिनं नवऱ्याचे अंतिम संस्कारही केले. पण त्यानंतर तिचं आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त झालं.
तिने जे काही थोडेफार पैसे साठवले होते तेही आता दिवसागणिक संपत चालले होते. जवळपास 1.5 महिना उलटून गेला होता, पण मीनाकडे उदरनिर्वाहाचं कोणतंही साधन नव्हतं. शेवटी तिनं धाडस करून आजूबाजूच्या घरांमध्ये काम मागण्यासाठी आता पाय रोवले. पण नशिबानं इथेही तिची साथ सोडली. मीना गर्भवती होती आणि तिच्या अवस्थेकडे पाहून लोक तिला साफ नकार देत होती. कोणी करुणा दाखवत म्हणालं, तर तू स्वतःच इतकी अशक्त दिसतीयस, तुझ्यावर कामाचं ओझं टाकणं आमच्याच मनाला पटत नाही. बाळंत होऊ नये, मग पाहू. हताश आणि निराश मीना घरी परत आली. घरात 7 वर्षाचा मुलगा सोनू तापानं फणफणत खाटेवर पडला होता. त्याच्या त्या निरागस डोळ्यामध्ये वेदनेच्या लाटा उसळत होत्या. त्याचा गरम श्वास ऐकून मीना त्याच्या शेजारी बसली. कपाळावरून हलक्याच हातानं हात फिरवून लागली. सोनू मगासपासून आईकडे बघतच हसत होता. एक उपेक्षित पण प्रेमळ हास्य. पण मीनाकडे पैसे, आता औषध घेण्यासाठीही पैसा नव्हता. दुसरीकडे 4 वर्षाचा रोहन चेहऱ्यावर अजूनही निरागसतेचं भाव उपसलेल्या पोटावर हात ठेवून तो वारंवार आईला विनवू लागला. आई, आई, भूक लागली. कालपासून काहीच खाल्लं नाही. पोटात वळवळतंय. काहीतरी दे ना ग खायला. त्याचे हे शब्द मीनाच्या काळजात खोलवर घुसत होते. तिला काही सुचेनासं झालं होतं. आपल्या लेकरांच्या उपासमारेला कसं थांबवायचं? तिच्या डोळ्यातून अश्रू गालावर आले. तिला स्वतःचीच आता चीड आली. कसली आई आहे मी, जिला आपल्या पोरांना एक वेळचं साधं अन्नही देता येत नाही. आणि दुसऱ्याच दिवशी तिने एक मोठा निर्णय घेतला. थोडीफार तयारी करून ती स्टेशनवर पोहोचली. 9 महिन्यांची गर्भवती मीना सकाळच्या गर्दीच्या वेळेत हातात चहाची किटली घेऊन एक स्टेशन सोडून दुसऱ्या स्टेशनवर चहा विकू लागली. धावत धावत ती जीवाचं रान करत होती. अचानक तिचा श्वास चढायला लागला आणि कपाळावरही घाम फुटला. पाय थरथरू लागले आणि त्या भरगर्दीत ती थेट ट्रेनच्या दारात कोसळली. आजूबाजूला असलेल्या काही लोकांनी पाहिलं आणि काळीज हे लावून गेलं. त्यांनी तिला जवळच्याच रुग्णालयात भरती केलं. काही वेळांनी जनरल वॉर्डमध्ये शुद्धीवर आलेली मीना आपल्या नवजात बाळाकडे पाहत होती. एक नाजूक, गोऱ्यापान पण कमकुवत बाळ. मीनानं त्याला कुशीत घेतलं. त्याच्या बोटांवर हात फिरवला, पण तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. ती मनातच पुटपुटली, काय भाग्य घेऊन आलंय हे बाळ. जन्मही झालेला नव्हता आणि आधीच वडिलांची सावली हरवली. तेव्हाच त्या हॉस्पिटलच्या प्रायव्हेट वॉर्डमधून एका महिलेच्या आक्रोशाचा आवाज येत होता. माझं बाळ कुठे आहे? माझं बाळ कुठे आहे? मला त्याला एकदा तरी कुशीत घ्यायचंय. का सांगत नाही कुठे आहे माझं बाळ? ती होती सुकन्या, एका श्रीमंत सावकाराची पत्नी, जी 8 वर्षांनी गरोदर राहिली होती. तिचा नवरा तिला समजावत म्हणाला, सुकन्या, काळजी करू नकोस. बाळाची तब्येत थोडी नाजूक आहे, म्हणून आपल्या बाळाला ऑब्झर्वेशनमध्ये ठेवलं आहे. उद्या सकाळी आपल्याला परत देतील. डॉक्टरांनीही मान डोलावली आणि तिला झोपेचं औषध दिलं. पण सत्य तर फार भयंकर होतं. सुकन्याचं बाळ जन्मताच मरण पावलं होतं. डॉक्टरांनी सावकाराला एका बाजूला नेलं आणि अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं, तुमच्या पत्नीला जर हे कळलं तर त्या हे दुःख सहन करू शकणार नाहीत. आपण लवकरच काहीतरी उपाय शोधावा लागेल. त्यांच्या कुशीत कोणतं तरी दुसरं नवजात बाळ द्यावंच लागेल. तेवढ्यात एक नर्स धावत आली आणि म्हणाली, आज सकाळी जनरल वॉर्डमध्ये ज्या महिलेनं बाळाला जन्म दिला आहे त्या घरी जायचा आग्रह करतायत. डॉक्टरांनी विचारलं, इतक्या लवकर त्यांना घरी जाऊ देणं शक्य आहे का? नर्स म्हणाली, मॅडम, त्या काही ऐकायलाच तयार नाहीत. म्हणतायत की त्यांची 2 लहान मुलं उपाशी आहेत. त्यांचं या जगात कोणच नाही. डॉक्टर आणि सावकार तात्काळ जनरल वॉर्डमध्ये गेले. डॉक्टर मीनाला समजावून म्हणाल्या, ताई, सध्या तुमची तब्येत बरी नाही आहे. आम्ही तुम्हाला आता सोडू शकत नाही. तेव्हा मीना आता थरथरत हात जोडत विनवू लागली, मॅडम, माझी 2 लहान मुलं घरात उपाशी आहेत. घरात अन्नाचा एक साधा कणही नाही.
त्यांच्या पोटात काही गेलं नाही. माझ्याशिवाय त्यांचं या जगात कोणीच नाही. मला घरी जायलाच हवं. तेवढ्यात मागे उभी असलेल्या नर्सनं म्हटलं, पण मॅडम, हॉस्पिटलची फी. डॉक्टरांनी हातानं इशारा करत तिला गप्प बसायला सांगितलं. मीना जे काही बोलली ते ऐकून डॉक्टरांचं हृदय आता भरून आलं होतं. त्यांनी तिला घरी जाण्याची परवानगी दिली. हे सगळं ऐकून सावकाराच्या मनात आशेचा एक नवा किरण आता उगला होता. तो वेळ न उदवडता थेट हॉस्पिटलच्या बाहेर पडला आणि रात्र होत आली होती. आपल्या नवजात बाळाला कुशीत घेत थकलेल्या पावलांनी मीना घराकडे निघाली. ती घरी पोहोचली, जिथं तिची 2 भुकेली मुलं आईची वाट पाहत होती. ते व्याकुळ होऊन रडत होती. त्यांचं रडणं मीनाच्या छातीत खंजिरासारखं बोचत होतं. जणू कोणीतरी थेट तिच्या काळजावर वार केला होता. शेवटी तिनं ठरवलं, कदाचित शेजारी मदत करतील. ती बोचऱ्या पावलांनी शेजाऱ्यांच्या दाराकडे निघाली. पहिलं घर ठोठावलं. समोर आलेल्या बाईनं तिच्या परिस्थितीकडे पाहून चिवट टोमणा मारला. स्वतःचं पोट भरत नाही आणि 3 मुलं जन्माला घातलीस. मीनाच्या चेहऱ्यावर लाजेचे भाव उमटले. पण ती काय करणार होती? तिनं फक्त हात जोडून नम्रपणे म्हटलं, ताई, फक्त मुलांसाठी एका वेळचं जेवण दे ना. पण तिच्या त्या विनंतीचा काहीही परिणाम झाला नाही. प्रत्येक घरात, प्रत्येक दारात तिच्यासोबत असंच घडलं. प्रत्येक ठिकाणी तिला नकार मिळाला, तिरस्कार मिळाला. कोणी तिच्या परिस्थितीवरून हसत होतं, तर कोणी तिच्या गरिबीवर टोमणे मारत होतं. तिला वाटू लागलं, गरीब असणं एवढी मोठी शिक्षा आहे का? की आता माणसांमधली माणुसकीच संपली आहे. शेवटी ती थकून निराश होऊन रिकाम्या हाताने परत आली. जसं ती घराच्या दरवाजात पोहोचली, तिच्या आश्चर्याचा पारावारा उरला नाही. घरातून मुलांच्या हसण्याचा आवाज येत होता. ती चकित झाली. पटकन घरात शिरली आणि ती थक्कच झाली. मुलांच्या समोर भरपूर जेवण ठेवलं होतं. जी मुलं काही वेळापूर्वी भुकेनं तडफडत होती, रडत होती, ती आता अगदी मनापासून हसत खेळत जेवत होती. मीना काही क्षण स्तब्ध राहिली. जणू एखादा चमत्कार तिच्या डोळ्यांत देखत घडला होता. तिच्या डोळ्यात चमक आली आणि चेहऱ्यावर आनंद फुलला. अचानक तिची नजर एका व्यक्तीकडे गेली, जो एका बाजूला शांत उभा होता. तो देखणा होता, रुबाबदार होता. एखादा मोठा शेठ असावा. तो प्रेमानं मुलांकडे बघत होता. त्याच्या डोळ्यात समाधान आणि करुणा होती. मीनाला क्षणात समजलं, हे सगळं त्या व्यक्तीचंच काम आहे. तोच सावकार, ज्याच्या मुलाचा जन्मताच मृत्यू झाला होता. सावकारानं तिच्याकडे पाहतच अगदी नम्रपणे म्हटलं, ताई, मी इथे एक महत्त्वाचं काम घेऊन आलो होतो. पण तुमच्या मुलांचं बोलणं ऐकलं आणि राहावलं नाही, म्हणून त्यांच्यासाठी थोडं जेवणही घेऊन आलो. मीना डोळ्यात पाणी आणून आपल्या मुलांकडे पाहू लागली. ती आनंदाने जेवत होती. तिनं दोन्ही हात जोडून सावकाराचे आभार मानले. मीनाच्या कुशीत ते नवजात बाळ पाहून सावकार बोलू लागला, ताई, मला माहिती आहे की तुमच्याकडे उदरनिर्वाहाचं काहीच साधन नाही. तुम्ही संमती दिलीत तर मी पैशांनी तुमची मदत करीन. मीना त्याच्याकडे आश्चर्यानं पाहत म्हणाली, पण साहेब, या जगात कोणीही स्वतःच्या फायद्या वाचून कोणाचंही भलं करत नाही. सावकार हसत म्हणाला, ताई, तुम्ही अगदी खरं बोललात. माझाही एक फायदा आहे. मी तुमच्याकडून काहीतरी मागायला आलो आहे. मीना एक दीर्घ श्वास घेत म्हणाली, साहेब, का? मला लाजवताय. या गरिबाच्या झोपडीत असं काय आहे जे तुमच्याकडे नाही? सावकार आता गंभीर होत म्हणाला, ती वस्तू, ताई, जी पैशानं खरेदी करता येत नाही आणि ज्याची किंमत कुठल्याच नोटांनी मोजता येत नाही. मीना गोंधळून त्याच्याकडे पाहतच राहिली. माझ्याजवळ अशी कोणती वस्तू आहे जी तुमच्याजवळ नाही? सावकार थोडा थांबून म्हणाला, हे बाळ मला द्या. मीना हादरली. बाळ? ती स्तब्ध झाली. सावकारानं गंभीर स्वरात सांगितलं, मी आणि माझी बायको अनेक वर्षे एका मुलाच्या आशेवर जगत होतो. पण जन्मताच आमचं बाळ देवाघरी गेलं. माझी बायको आज हॉस्पिटलमध्ये जीवन मृत्यूशी झगडती आणि डॉक्टर म्हणतात की तिला सत्य समजलं तर ती हे सहन करू शकणार नाही. तुमचं हे बाळ जर आम्ही दत्तक घेतलं तर ती वाचू शकेल. मी तुम्हाला चांगले पैसे देईन.
जे तुमच्या उरलेल्या 2 मुलांसाठी उपयोगी ठरतील. हे ऐकून आता मीनाच्या हृदयात वादळ उठलं. अश्रूंनी डोळे भरले. साहेब, एक आई आपल्या प्रत्येक लेकरांवर सारखंच प्रेम करते. ती कशी आपल्या बाळाला कोणाला देईल? ती कातर आता स्वरातच म्हणाली. सावकार म्हणाला, तुमच्या एका निर्णयामुळं 3 मुलांचं भविष्य उजळू शकतं. हे बाळ माझ्या घरी अगदी सुखरूप असं राहील. तुम्ही कधीही त्याला भेटायला येऊ शकता. काही क्षण मीनाने गप्प राहून आपल्या 2 मुलांकडं पाहिलं. मनावर दगड ठेवत तिनं बाळाचं शेवटचं चुंबन घेतलं आणि डोळ्यातून अश्रू काढत बाळ सावकाराच्या हातात दिलं. त्याचं नीट संगोपन करा. मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही, पण कदाचित माझ्या इतर 2 मुलांसाठी हेच योग्य ठरेल. सावकारानं पैसे पुढे केले. मीनाला ते घ्यायचं नव्हतं, पण परिस्थितीपुढे नमतं घेत तिनं गप्पच ते स्वीकारलं. सावकारानं तिला घराचा पत्ता दिला आणि बाळाला छातीशी घट्ट धरून तिला नम्रतेनं नमस्कार करत निघून गेला. मीना दरवाजातून त्याच्याकडे पाहत राहिली. मग दरवाजा बंद करून त्याला टेकून उभी राहिली. डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. मूठ आता उघडून हातातल्या पैशांकडे पाहत ती अगदी रडक्या स्वरात म्हणाली, हे देवा, माझ्या नशिबात हेच लिहिलं होतं का? मी स्वतःच्याच बाळाचा सौदा केला. तिचं आईपण तुटून जात होतं. दुसरीकडे सावकाराच्या बायकोनं बाळाला कुशीत घेऊन प्रेमानं कवटाळलं. काही दिवसातच तिची तब्येत सुधारली आणि ती घरी परतली. बाळाच्या आगमनानिमित्त भव्य कार्यक्रमही झाला. त्याचं नाव ठेवण्यात आलं देवदत्त. आता तिचं सगळं आयुष्य हे त्याच्याभोवती फिरू लागलं होतं. ती त्याचं कोमल स्पर्श ते अनुभवत त्याच्याशी बोबडी बोलत होती. तो हसला की तीही हरकून जायची. बाळ झोपल्यानंतर त्याला छातीशी कवटाळून ती अंगाई म्हणायची. तिच्या त्या प्रेमळ मायेच्या कुशीत देवदत्त अगदी फुलासारखा बहरत होता. पण दुसरीकडे मीना मात्र आपल्या मुलापासून दूर झाल्याच्या वेदनेनं तडफडत होती. तिच्या अंतःकरणात मायेची ऊब उसळत होती आणि आपल्या बाळाला एकदा तरी पाहण्याची तीव्र ओढ तिच्या मनात निर्माण झाली होती. एक क्षण असा आला की तिच्या मनात विचार चमकून गेला, एकदा जाऊन बाळाला भेटून यावं का? पण लगेच ती संभ्रमात पडली. जावं का नको? सावकाराच्या घराच्या आता मोठ्या अंगणात त्याची बायको सुकन्या आणि तो दोघं उन्हाच्या कोवळ्या किरणांमध्ये बसले होते. बाजूला पाळण्यात देवदत्तही खेळत होता. खळखळून हसत होता आणि त्याचे हातपाय उत्साहात हलत होते. सुकन्याच्या चेहऱ्यावर मायेचं स्मित फुललं होतं, पण सावकार काहीसा विचारमग्न भासत होते. इतक्यातच दरवाजावर टकटक झाली. नोकरानं दरवाजा उघडला आणि एक स्त्री सावध संकोचपूर्ण पावलं टाकत घरात आली. ती मीना होती. नोकरानं शांतपणे विचारलं, मॅडम, तुम्हाला कोणत्या कामवाली बाईची गरज आहे का? सुकन्यानं तिच्याकडे एकवार वरपासून खालीपर्यंत नजर टाकली. जुनी पण नीटनेटकी साडी नेसलेली होती. तेवढ्यातच सावकाराचं लक्ष त्या बाईकडे गेलं आणि क्षणभर त्याचं हृदय थांबून गेलं. कारण ती दुसरी तिसरी कोणी नव्हे तर ती मीना होती. तीच मीना जिनं एकेकाळी आपल्या आईच्या मायेचा त्याग करून त्यांच्या घरात आता उजाडलेला अंधार दूर केला होता. त्या क्षणीच सुकन्या थंड स्वरात म्हणाली, नाही, आमच्याकडं आधीच पुरेसे नोकरचाकर आहेत. अजून कुणाची गरज नाही. हे ऐकताच मीनाच्या चेहऱ्यावरची आशेची झुळूक आता क्षणात मावळली. ती हळूहळू पाळण्याकडे एक पाऊल टाकत म्हणाली, मॅडम, हे तुमचं बाळ आहे का? हो, आमचंच बाळ. देवदत्त नाव आहे त्याचं. आता बाळाकडे डोळे भरून पाहताना मीनाच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. ती वळली, पाठी फिरली आणि जड पावलं टाकत मागे निघाली. तेवढ्यातच सावकार सुकन्याच्या कानाजवळ हलक्या आवाजात म्हणाला, सुकन्या, आपल्याकडे नोकर आहेत हे खरंय आणि तू या आया दोघी त्या मिळून बाळाची चांगली काळजीही घेतेस. पण घरात काही ना काही छोटी मोठी कामं असतातच ना. हिला ठेवून आपण घेऊयात की कामावर. तुझी थोडी मदतही होईल. काही क्षण विचार करून सावकाराच्या बायकोनं पाठीमागून आवाज दिला,
ऐकलंस का? तुझं नाव काय आहे? पाठी वळून मीनानं अगदी नम्रपणे उत्तर दिलं. माझं नाव मीना आहे. तू कोणतं काम करू शकतेस आणि पगार किती अपेक्षित आहे तुला? मॅडम, मी घरातलं सगळं काम करू शकते आणि पगार जो तुम्हाला योग्य वाटेल तो द्या. खरं तर मीनाला पगार महत्त्वाचा नव्हता. तिचं एकच स्वप्न होतं, काही करून आपल्या मुलाजवळ जाणं, मुलाजवळ राहणं. ती त्या निरागस चेहऱ्याकडे मन भरून पाहू इच्छित होती. म्हणूनच अगदी कमी पगारातसुद्धा ती काम स्वीकारायला तयार झाली. सुकन्या थोड्या शब्दात आता पुढचाच प्रश्न विचारला. तू कुठे राहतेस आणि तुझा नवरा काय करतो? मीना क्षणभर गोंधळली. डोळ्यातल्या भावनांना आवरत हळू आवाजात म्हणाली, मी इथेच जवळ राहते. आणि नवरा काही महिन्यांपूर्वीच. एवढंच बोलता बोलता तिचे डोळे भरून आले. ओठ थरथरू लागले. सुकन्या तिच्या डोळ्यातलं दुःख ओळखू शकली. त्या अश्रूंमागची वेदना तिला चांगलीच जाणवली. ती थोडा वेळ गप्प राहिली आणि मग शांतपणे म्हणाली, ठीक आहे, तू उद्यापासून ये. मी तुला सगळी कामं अगदी समजावून सांगते. ठीक आहे मॅडम, मी उद्या सकाळी लवकर येते, असं म्हणत मीना हळूहळू घरातून बाहेर निघाली. दुसऱ्या दिवशी सकाळी मीना कामासाठी सावकाराच्या घरी आली. पण तिच्यासाठी हे केवळ काम नव्हतं. हे तिच्या मुलाजवळ राहण्याचं एक कारण होतं. देवदत्तला इतक्या जवळ पाहून तिच्या अंतःकरणात एक आगळंच समाधान दाटून आलं. कित्येक दिवसांनी तिला वाटलं तिचं हरवलेलं सुख तिला पुन्हा गवसले. देवदत्त आता पूर्वीपेक्षा अधिक निरोगी आणि गोंडस दिसत होता. मीना घराच्या एका कोपऱ्यात उभी राहून त्याला खेळताना, हसताना, लाडीक हालचाली करताना पाहत होती. प्रत्येक क्षणी तिच्या डोळ्यात मायेच्या अश्रूचा झरा वाहू लागला. मनातल्या मनात ती विचार करायची, कदाचित मी माझ्या बाळाला माझ्या कुशीत घेऊन घट्ट धरू शकले असते ना. पण दुसऱ्या क्षणी तिच्या मनात समाधानाचा एक थेंब उमटला. तो आनंदात आहे, सुरक्षित आहे. हाच माझ्यासाठी खूप मोठा दिलासा आहे. ती देवापुढे नतमस्तक झाली. हे देवा, जरी तो माझ्या कुशीत नाही तरी तू त्याच्यावर कृपा ठेव. त्याला कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये. घरात नोकर चाकर होते, पण देवदत्तची काळजी मात्र सुकन्या स्वतः घेत होती. तिला कोणावरही विश्वास नव्हता. प्रत्येक लहान सहान गोष्टींकडे ती अगदी लक्षपूर्वक स्वतः लक्ष देत होती, जेणेकरून बाळाच्या सुरक्षेत आणि जराही त्रुटी राहू नये. मीना जेव्हा जेव्हा आपल्या मुलाकडे पाहायची तेव्हा तिचं हृदय अगदी भरून यायचं. आईच्या ममतेचा सागर तिच्या उरात उसळायचा. पण ती आपले अश्रू हृदयातच गिळून टाकायची. दूर उभी राहून त्या बाळाच्या निरागसतेचा प्रत्येक क्षण ती डोळ्यात साठवत राहायची. जेव्हा त्याचा खळखळाट दुमदुमायचा तेव्हा प्रत्येक हसण्यात तिला सुखाचं संगीत ऐकायला यायचं. खोली खेळण्यांनी भरून गेली होती आणि देवदत्त त्यांच्या मधोमध बसलेला होता. त्याने मीनाकडं पाहून एक गोंडस हसूही दिलं. पण आज का कोण जाणे, मीना आतून अस्वस्थ झाली होती. तिच्या मनात एकच इच्छा डोकावत होती की देवदत्तला आपल्या कुशीत घ्यावं, घट्ट मिठीत बांधून आपल्या मायेचं सारं ओझं त्याच्यावर उधळून द्यावं. गेल्या कित्येक दिवसांपासून ती त्याला जवळून पाहत होती, पण उचलण्याचं धाडस ती कधीच करू शकली नव्हती. त्या दिवशी सुकन्या आंघोळीला जाणार होती. नेहमीप्रमाणे आया येत होती. ती त्या दिवशी आली नव्हती, म्हणून तिने मीनाला सांगितलं, थोडा वेळ बाळाजवळ बसून लक्ष ठेव. हे ऐकताच मीनाचा चेहरा खुलून गेला. जणू तिला आयुष्याचं मोठं वरदान मिळालं होतं. ती उत्साहानं देवदत्तजवळ जाऊन बसली. देवदत्ताने आपल्या सुंदर डोळ्यांनी तिच्याकडं पाहिलं आणि छोट्याशा हातांनी तिच्या साडीचा पदर धरला. हे दृश्य पाहून मीनाच्या डोळ्यातून अश्रू आले. तिने त्याचे नाजूक हात आपल्या हातात घेतले आणि प्रेमानं हळुवारपणे त्यांना अलगद स्पर्श केला. थोडा वेळ त्याच्याजवळ शांत बसल्यावर तिच्या भावना अनावर झाल्या. खोलीच्या चारही बाजूला नजर फिरवून दरवाजाकडे एकवार पाहून खात्री करून घेतली. कुठे मॅडम परत तर येत नाहीत ना? तिनं देवदत्तला हळूच उचललं आणि आपल्या छातीशी घट्ट मिठी मारली. त्या कुशीत त्याला घट्ट बांधलं आणि भरभरून प्रेमाचं वर्षाव करत
ती त्याला चुंबन देऊ लागली. देवदत्तही जणू त्या मायेचा अर्थ समजून घेत होता, कारण तोही खळखळून हसायला लागला. किती गोंडस आहेस रे तू. कदाचित मी तुला कायम जवळ ठेवू शकले असते. असं वाटतंय तुला घेऊन इथून पळून जावं, अशा जागी जिथे कोणीही आपल्याला वेगळं करू शकणार नाही. असं म्हणत मीना पुन्हा त्याच्या गालावर प्रेमानं चुंबन घेऊ लागली. ती आपली माया ओतत होती आणि त्याच क्षणी खोलीच्या दारावर उभी सुकन्या हे सगळं पाहत होती. काही क्षण ती स्तब्धपणे पाहत राहिली, पण तिचा चेहरा रागाने लालबुंद झाला. ती ओरडली, मीना, हे काय चाललंय? काय करतेस तू? सुकन्याचा रागाने थरथरत मीनाचा आवाज ऐकून मीना दचकली. तिनं पटकन देवदत्ताला परत त्यांच्या पलंगावर झोपवलं. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि पश्चाताप अगदी स्पष्ट दिसत होता. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, मॅडम, मला फक्त एकदा बाळाला गळ्याशी कवटाळायचं होतं. एवढंच, बस. आता यापुढे या घरात तुझी गरज नाही. आजच तुझा हिशोब करून टाकते. माझ्या घरातून चालती हो, बाहेर हो आणि पुन्हा कधीही या घराकडं तोंड करू नकोस. असं म्हणत सुकन्याने तिचा हात पकडला आणि जवळजवळ ओढतच देवदत्ताच्या खोलीतून बाहेर काढलं आणि 500 रुपयांची नोट तिच्या हातावर ठेवली. मग हातानं बाहेरचा रस्ता दाखवत ती फटकारूनच म्हणाली, जा आणि कायमची निघून जा इथून. मीना तिथेच उभी आता घाबरून गेली होती. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या होत्या. तिच्या मनात एक क्षणभर विचार आला. ती जोरजोरात ओरडून सांगावं की हा देवदत्त तिचाच रक्ताचा अंश आहे. तीच त्याची आई आहे, जिनं त्याला 9 महिने पोटात वाढवलं, स्वतःच्या रक्तानं पोसलं. पण ती गप्प राहिली. काळानं तिचा आवाज दाबून टाकला होता. आईच्या डोळ्यातून मायेचा समुद्र आणि दुःखाचा महापूर एकत्र वाहत होता. शेवटचं एकदा थरथरत्या नजरेनं तिनं देवदत्तकडे पाहिलं आणि जड अंतकरणानं ती दारातून बाहेर पडली. दाराबाहेर पडताच तिला जाणवलं, ही 500 रुपयांची नोट म्हणजे तिच्या अंतरात्म्यावरचा घाव होता. माझ्या काळजाच्या तुकड्याला मी या काही पैशांसाठी विकलं. लाज वाटावी असं आई पण आहे माझं. कोणती आई आपल्या लेकराला विकते? स्वतःशीच पुटपुटत तिचा आवाज भरून आला. अत्यंत अपमानित, पूर्णपणे तुटलेली मीना त्या क्षणी शून्यात हरवली. थरथरत्या हाताने तिनं ती नोट फाडली आणि जमिनीवर फेकून दिली. निशब्दपणे ती त्या घरातून निघून गेली. तिला कामावरून काढून टाकलं गेलं होतं, पण आपल्या 2 मुलांचं पोट भरण्यासाठी तिनं आजूबाजूच्या बंगल्यामध्ये झाडू, फरशी आणि साफसफाईचं कामही स्वीकारलं. दिवसभर ती प्रामाणिकपणे काम करत असायची, पण संध्याकाळ झाली की ती रोज त्यांच्या कोठीच्या बाहेर थोडंसं अंतरावर उभी राहत असे, केवळ एका क्षणासाठी की देवदत्ताला पाहण्यासाठी. तिला ठाऊक होतं, रोज संध्याकाळी आया देवदत्ताला बाहेर फिरायला घेऊन जायची. तो लहानसा चेहरा तो पाहून तिचे डोळे जणू शांत होत होते. तिच्या मनाला थोडंसं समाधानही मिळत असे. एक दिवस आयानं तिला कोठीच्या बाहेर उभं असलेलं पाहिलं आणि ती सरळ आत जाऊन मालकिनीला सांगू लागली. सुकन्या उठताच आपल्या नवऱ्याला म्हणाली, मला सुरुवातीपासूनच तिच्यावर संशय होता. तिची नियत मला कधीच बरी वाटली नव्हती. कामावरून काढून टाकल्यावरही ती रोज माझ्या मुलावर नजर ठेवते. माहीत नाही तिच्या मनात नक्की काय चाललंय. आणि हे ऐकून सावकाराच्या मनात भीतीचं बीज रोवलं गेलं. जर सुकन्याला हे समजलं की हे मूल तिचं नसून ते मीनाचं आहे, तर ही कल्पनाच त्याच्या काळजात धडकी भरवणारी होती. त्यामुळे त्यानं एक मोठा निर्णय घेतला. एक दिवस संध्याकाळी मीना दिवसभराची कामं करून थकलेली घरी परतली. तिच्या डोळ्यात आपल्या मुलाचं दर्शन ते होतंच. थोडा आनंद आणि शांततेची लाट उमटली. घरी पोहोचताच मुलांनी सांगितलं, आई, ते काका आले होते, जे एकदा आपल्यासाठी खायला आणि थोडेसे पैसे देऊन गेले होते. हे ऐकल्यावर मीना क्षणभर गोंधळली. मनात विचारांचा गोंधळ उठला. सावकार इथे का आले असतील? काही सांगायचं होतं का? तेवढ्यात मोठ्या मुलानं तिच्या हातावर एक छोटं पॉकेट ठेवलं आणि तो म्हणाला, आई, ते काका हे पॉकेट देऊन गेले. मीनानं आपल्या भावना लपवण्याचा प्रयत्न केला, पण आतून ती अस्वस्थ होती.
उत्सुकतेनं तिनं ते पाकिट उघडलं आणि पाहिलं. मीनासाठी हे सगळं स्वप्नावत होतं. हो, आधीही सावकार तिला थोडीफार मदत करत असे, पण एवढी मोठी रक्कम तिनं पहिल्यांदाच पाहिली होती. तिच्या मनात विचारांची गर्दी आली. ही रक्कम त्यानं माझ्या निष्ठेमुळे दिली आहे का? की अजूनही त्याच्या मनात माझ्याविषयी थोडीशी का होईना पण माणुसकी शिल्लक आहे? की ही केवळ त्याची अपराधी मनाला शांतता मिळवण्याची पद्धत आहे? त्या प्रत्येक प्रश्नासोबत तिच्या मनाची अस्वस्थता वाढत गेली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मीना कामावर निघाली तेव्हा तिच्याबरोबर काम करणाऱ्या एका बाईनं सांगितलं, मीना, ऐकलंस का? सावकार आपलं संपूर्ण कुटुंब कुठेतरी घेऊन दूर निघून गेला आहे. बहुधा दुसऱ्या शहरात स्थायिक झालाय. हे ऐकताच मीनाचं काळीज धस्स झालं. तिच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. एक नीरव शांतता तिला घेरून राहिली. सावकाराचं असं अचानक निघून जाणं आणि त्याआधी इतकी मोठी रक्कम पाठवणं याचा अर्थ स्पष्ट होता. तिला उमगलं होतं. सावकारानं तिच्या मुलाला कायमचं तिच्यापासून दूर केलं होतं. तिच्या डोळ्यांसमोर देवदत्तचा निरागस चेहरा आता आला होता. रोज संध्याकाळी ज्याचं दर्शन घेऊन ती जणू जगायचं कारण शोधायची, तो चेहरा आता कायमचा नजरेआड झाला होता. दुरून का होईना पण देवदत्तला पाहून तिला थोडं समाधानही मिळायचं. पण आता ती एकमेव आशा देखील हरवली होती. तिला आणि तिच्या लेकराला कायमचं वेगळं करण्यात आलं. कदाचित तिच्या मायेचा शेवट असाच लिहिला गेला होता. पण त्याच वेळी तिनं स्वतःला सावरण्याचा निर्णय घेतला. मनाशी एक निर्धार केला, नाही, आता मला कोसळायचं नाही. माझ्या उरलेल्या दोन्ही मुलांसाठी मला जगायचं आहे. त्यांचं भविष्य मला घडवायचं आहे. आता तिच्याकडे थोडेसे पैसेही होते. तिनं मुलांना चांगल्या शाळेत घातलं. आपणही काहीतरी शिकायला हवं म्हणून तिनं शिवणकला आणि भरतकाम शिकायलाही सुरुवात केली. काही महिन्यात तिनं स्वतःची शिलाई मशीन घेतली आणि घरीच कपडे शिवायला सुरुवात केली. हळूहळू तिचं काम वाढत गेलं. लोक तिच्या कामाचं कौतुक करू लागले आणि मीना आर्थिक दृष्टीनं स्वावलंबी झाली. आता तिला कुणाच्या दयेची गरज नव्हती. ती आपल्या मुलांचा खर्च स्वतः उचलू शकत होती. आणि त्या दरम्यान सावकार सुकन्या आणि देवदत्तला घेऊन दुसऱ्या शहरात स्थायिक झाला होता. तिथं त्यांनी सुखद शांत आयुष्य जगायला सुरुवातही केली होती. वेळ आपल्या गतीनं पुढे सरकत गेला आणि पाहता पाहता तब्बल 25 वर्ष उलटून गेली. या 25 वर्षात खूप काही बदललं होतं. सुकन्या आता वृद्ध झाली होती आणि अवघ्या महिन्याभरापूर्वीच सावकारानं या जगाचा निरोपही घेतला होता. आणि तिचा तो मुलगा, कधी काळी निरागस चेहऱ्यानं तिच्या गळ्यात खेळणारा देवदत्त, आता 25 वर्षाचा तेजस्वी संवेदनशील तरुण झाला होता. वडिलांची स्वप्न, त्यांची मूल्य आणि व्यवसाय तो पुढे नेत होता. पण त्याचबरोबर गरजूंच्या मदतीसाठीही तो सदैव तत्पर असायचा. या सेवाभावातूनच त्यानं स्वतःचं एक NGO सुरू केलं होतं. त्या दिवशी देवदत्तला ऑफिसातून यायला थोडा उशीर झाला होता. त्याची वाट पाहत बसलेली सुकन्या एकटेपणानं हळूहळू कंटाळू लागली होती. वेळ जाईना म्हणून तिनं सहजपणे आपल्या नवऱ्याचं जुनं कपाट उघडलं. कपाटाच्या एका कोपऱ्यात एक जुनी धूळ झाकलेली डायरी ठेवलेली होती. चकित होऊन सुकन्यानं ती डायरी हाती घेतली आणि वाचायला सुरुवात केली. ती पानं उलटत गेली. आठवणी जिवंत होत गेल्या आणि तेव्हा अचानक तिची नजर डायरीमध्ये ठेवलेल्या एका पत्रावर गेली. त्यावर स्पष्ट लिहिलं होतं, एक पत्र माझ्या बायकोसाठी. कुतूहलानं सुकन्यानं ते पत्र उघडलं. अक्षर ओळखीची होती, सावकाराचीच, आणि एक एक शब्द काळजाला घाव घालणारा. सुकन्या, मी आता आजारी पडलोय. कुठल्या क्षणी देवाचं बोलावणं येईल हे सांगता येत नाही. पण मरायच्या आधी मला एक मोठं ओझं मनातून हलकं करायचं आहे. एक रहस्य जे मी गेली कित्येक वर्ष मनात दडपून ठेवली होती. सत्य असं आहे की देवदत्त आपला मुलगा नाही. हे वाक्य वाचताच सुकन्याच्या पायाखालची जमीनच सरकली. डोळे विस्फारले गेले. शरीर कापायला लागलं. क्षणभर तिला काहीच सुचेनासं झालं.
पण तरीही तिनं स्वतःला सावरत पुढे वाचायला सुरुवात केली. त्याची खरी आई म्हणजे मीना. हो, तीच मीना, जी कधी काळी आपल्या घरी कामाला यायची. फक्त देवदत्तला एक नजर पाहण्यासाठी ती आपल्याकडे नोकरानी झाली होती. ती गरीब होती, पण प्रचंड स्वाभिमानी. तिच्या मुलाच्या बदल्यात मी तिला थोडेफार पैसे देऊन मदत करत होतो. सावकाराच्या हातून लिहिलेल्या त्या ओळी एका मागोमाग एक समोर उलगडत होत्या आणि त्यात त्यानं अगदी सविस्तरपणे सांगितलं होतं की तो देवदत्तला कसा मीनाकडून घेऊन आला आणि मीनाने कोणत्या असहाय्य आणि अस्वस्थ पण तरीही स्वतःच्या आत्मनिर्भरणासाठी ती झगडणाऱ्या अवस्थेत तो त्याग केला होता. आणि माझ्या मनात कायम एक अपराधबोध जिवंत राहिला की मी एका माऊलीला तिच्या लेकरापासून दूर केलं. देव करो त्या स्त्रीला या जगातलं सगळं सुख मिळो. आणि पत्र इथेच संपलं. पण सुकन्याचं मन ते सुन्न झालं होतं. एक गहिवर, एक अपराधी भावनेचं थैमान तिच्या छातीत उसळू लागलं. अचानक तिच्या नजरेसमोर तो प्रसंग उभा राहिला जेव्हा मीना आपल्या देवदत्तला घट्ट मिठी मारून रडत होती आणि सुकन्याने ती गुन्हेगार आहे या नावानं तिला घराबाहेर हाकलून लावलं होतं. त्यावेळी मीनाच्या डोळ्यात अश्रू होते, ओठ थरथरत होते. काही बोलायचं होतं तिला, पण ती काहीच बोलू शकली नाही. फक्त एक वेदनेनं भरलेली नजर देवदत्तावर टाकून ती निशब्द गेली होती. सुकन्याच्या डोळ्यातून अश्रूचा ओघ आता वाहू लागला. हे देवा, किती मोठं पाप घडलं माझ्या हातून. मी एका आईची ममता हिरावून घेतली. तेवढ्यातच देवदत्त घरात आला. आई, आई, तू अजून जागे आहेस? मला वाटलं तू झोपली असशील. पण हे काय, तुझ्या डोळ्यात पाणी का? सुकन्यानं घाबरून हातातली डायरी पटकन कपाटात ठेवली आणि दार बंद केलं. पण देवदत्तनं ते पाहिलं होतं. काही नाही रे बाळा, असंच काहीसं जुनं आठवलं, डोळे पुसत सुकन्या म्हणाली. मग तिनं लगेच विषय बदलत विचारलं, पण तू एवढा उशीर का केलास? आई, मी लवकरच निघालो होतो, पण वाटेत एक वृद्ध महिला माझ्या गाडीसमोर आली. मला वाटलं माझ्या गाडीनं त्यांना धक्का बसलाय. मी गडबडीत खाली उतरलो तर त्या बेशुद्ध अवस्थेत होत्या. मी माझ्या टीमला बोलवलं आणि लगेच त्यांना त्या आजींना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्यामुळे थोडा उशीर झाला. अरे बाळा, तू आणि तुझी ती समाजसेवा, लोकांची मदत करत करत स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळतो का तुला? सुकन्यानं त्याच्या डोक्यावरून हात फिरवत हसतच म्हणाली. जा, तू आधी फ्रेश होऊन घे, मी जेवण गरम करते. असं म्हणत सुकन्या स्वयंपाकघराकडे निघून गेली. पण तिच्या मनात आज एक वादळ उसळून गेलं होतं. माफीनाम्याचं, पश्चात्तापाचं आणि एका आईसाठी झालेल्या अपराधाचं. पण देवदत्ताला समजतच नव्हतं आई का रडत होती. त्याचवेळी त्यानं कपाट उघडलं आणि एक जुनी डायरी बाहेर काढली. ती उघडताच एक पत्र त्याच्या हाती लागलं. त्याच्या वडिलांनी लिहिलेलं पत्र. जसं जसं तो वाचत गेला तसं तसं त्याच्याही चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले. प्रत्येक शब्द काळजात खोलवर भिनत होते, मनाच्या आत खोलवर हलत होतं. आणि अचानक त्याच्या हातून ते पत्र खाली पडलं आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी तो पोकळ नजरेनं शून्यात पाहू लागला. तेवढ्यात सुकन्या आत आली. आपल्या मुलाच्या हातात ते पत्र पाहताच तिच्या डोळ्यांची तारांबळ उडाली. आई, हे खरं आहे का? मी तुमचा मुलगा नाही? देवदत्तने थरथरत्या आवाजात तिला विचारलं. सुकन्या गप्प राहिली. तिच्या नजरेतच आता शांततेचं उत्तर होतं. आईच्या चेहऱ्याकडे पाहून देवदत्तला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. त्यावर तो पुढे म्हणाला. आई, मला माझ्या त्या आईला भेटायचं आहे जिने मला जन्म दिला. ती कुठे सापडेल? सुकन्या हळू आवाजात म्हणाली. मलाही ठाऊक नाही. एवढ्या वर्षानंतर त्या कुठे भेटतील, पण शोधलं तर देवही सापडतो. देवदत्त, मी सुद्धा तुझ्याबरोबर येणार आहे. मला माझ्या अपराधाचं प्रायचित्त करायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी देवदत्त सुकन्याला घेऊन निघाला. जिवंत येणाऱ्या आईच्या शोधात. सुकन्याला माहिती होतं मीना रेल्वे ट्रॅकजवळच्या एका वस्तीमध्ये राहत होती.
पण तिथे जाऊन जे दृश्य त्यांच्या नजरेसमोर आलं ते पाहून त्यांचे डोळे विस्फारले. संपूर्ण वस्ती उद्ध्वस्त झाली होती. फक्त पडझड मातीचे ढिगारे आणि एक भयंकर शांतता. जणू काळानं त्या जागेला गिळून टाकलं होतं. तिथे उभ्या असलेल्या एका वृद्ध स्त्रीला त्यांनी विचारलं, इथे राहणारी लोक कुठे गेली? मीना नावाची बाई इथे राहत होती. तिचा काही पत्ता आहे का? ती महिला थोडा वेळ शांत राहिली आणि मग म्हणाली, अहो, गेल्या वर्षी जेव्हा मोठा महापूर आला ना, तेव्हा निम्म्याहून अधिक घरं पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आणि उरलेली लोक गाव सोडून दुसरीकडे निघून गेली. आता मीनाबद्दल विचाराल तर तिचं आयुष्य म्हणजे दुःखाचं दुसरंच रूप. आधी नवरा तिला सोडून गेला. मग तिनं पोटासाठी रात्रंदिवस राबून मुलांना मोठं केलं, शिक्षण दिलं. ती फक्त एकाच आशेवर जगत होती, मुलं कमवती झाली की म्हातारपण सुखात जाईल. पण नशिबानं तिचा हात सोडला. जेव्हा तिची मुलं मोठ्या शहरात गेली, तिथे त्यांनी स्वतःचं विश्व उभं केलं आणि तिला पूर्णपणे विसरून गेली. एकाही मुलानं तिला स्वतःकडे घेऊन जाण्याचा विचारही केला नाही. आजारी आणि वृद्ध अवस्थेत मीना एकटीच राहिली. महापुरात तिचं घरसुद्धा वाहून गेलं. त्या पुरानं अनेकांचा जीव घेतला. कदाचित मीनासुद्धा त्याच पुराच्या गालबटीत सापडली असेल. मीना, आई, माझी जन्मदात्री आई. देवदत्तचा गळा आता दाटून आला. माझ्या आईनं एवढं सहन केलं आणि मी, तिचा स्वतःचा मुलगा असूनही तिच्यासाठी काहीच करू शकलो नाही. कमीत कमी एकदाच देवानं मला तिची भेट घडवून आणायला हवी होती. फक्त एकदाच. आणि त्या थरथरत्या आवाजात देवदत्तने एक दीर्घ निश्वास टाकला. त्याचे डोळे ओले झाले. अश्रू गालावरून ओघळू लागले आणि उदास मनानं दोघंही गाडीत बसले. निशब्दपणे परतीच्या प्रवासाला निघाले. घर गाठलं. तो देवदत्तचा मोबाईल खणखणला. हॅलो, काय झालं? ठीक आहे, मी लगेच हॉस्पिटलमध्ये येतो. काळजीच्या सुरात तो बोलला. सुकन्यानं पटकन विचारलं, काय झालं रे? आई, मी रात्री ज्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं त्यांची तब्येत आता खूपच गंभीर आहे. कदाचित खूप दिवसांपासून काही खाल्लेलंही नसेल. त्यांना ओ निगेटिव्ह रक्ताची गरज आहे, जे कुठेही मिळत नाही आहे. पण माझा रक्तगट त्यांच्याशी जुळतो. मला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. असं म्हणून देवदत्त तात्काळ तिथे रवाना झाला. त्याने रक्तदान केलं. 1-2 दिवसात त्या वृद्ध माईंच्या तब्येतीत सुधारणा दिसू लागली. त्यांची विशेष काळजी घेण्यासाठी देवदत्त दुसऱ्या दिवशी त्यांना आपल्या घरी घेऊन आला. तेव्हा सुकन्या मंदिरातून परतली आणि देवदत्त त्या वृद्ध माईची काळजी घेण्याची जबाबदारी तिच्यावर सोपवून काहीतरी कामासाठी बाहेर गेला. सुकन्यानं खोलीचं दार हलकंच उघडलं. आत पाहिलं तर त्या वृद्ध माई अजूनही अंगावर ब्लँकेट ओढून झोपलेल्या होत्या. त्यांना उठवणं या क्षणी योग्य नाही असं तिला वाटत होतं. म्हणून तिने दार सावधपणे परत बंद केलं आणि बाहेर आली. क्षणभर विचार करत ती स्वतःशीच म्हणाली, त्यांच्यासाठी काही हलकं फुलकं बनवते. थोड्याच वेळात तिनं गरमागरम खिचडी तयार केली आणि ताट घेऊन त्यांच्या खोलीत आली. सावधपणे ब्लँकेट थोडं उचलत ती हळूच म्हणाली, ऐका, मी देवदत्तची आई आहे. उठा, काहीतरी खा हो. इतक्यात तिनं पूर्ण ब्लँकेट बाजूला केलं आणि त्यांच्या हाताला धरून हाती हलवू लागली. पण तेवढ्यात तिच्या पायाखालची जमीन सरकली. डोळे विस्फारले गेले. कारण ती स्त्री जी दुःखांनी आणि संकटांनी वेळेआधीच वृद्ध झाली होती, सुकन्याकडे एकटक आणि विलक्षण बारकाईनं पाहत होती. मॅडम, मी मीना. तू जिवंत आहेस? सुकन्याचा गळा आता दाटून आला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. थेंब नाही, पण धबधब्यासारखे. मॅडम, तुम्ही? माझा मुलगा कुठे आहे हो? मला फक्त एकदाच त्याला भेटायचं आहे. मग मी शांतपणे इथून निघून जाईन. एका सुकलेल्या पानाच्या फडफडणाऱ्या आवाजासारख्या त्या कंपनात मीना बोलली. इतक्या दारातून एक आवाज उमटला, तुझा मुलगा इथेच आहे आई. हे ऐकता क्षणीच मीनाच्या जर्जर शरीरात जणू नवचैतन्य स्फुरलं. तिनं दचकून दाराकडे पाहिलं.
आणि समोर उभा होता तो तिचा देवदत्त. मी आहे तुमचा मुलगा, मी आहे तुझा मुलगा आई, आणि तुला मी कुठेही जाऊ देणार नाही, असं म्हणत देवदत्त रडत रडत तिच्या दिशेने आला आणि थेट तिच्या गळ्यात पडला. माझं बाळ, माझं लेकरू, तू आज खरंच माझ्या डोळ्यासमोर आहेस, असं म्हणत मीनाने दोन्ही हातांनी त्याचा चेहरा धरला आणि काळजाच्या खोलीतून आलेल्या त्या मायेनं त्याच्या कपाळावर एक प्रेमळ चुंबन घेतलं. इतक्या वर्षांनी आपल्या लेकराला समोर पाहून ती वेडीच झाली होती. तिच्या प्रत्येक श्वासात साठलेली माया, तळमळ आणि वात्सल्य अगदी ओसंडून वाहत होतं. देवा, मी तुझे उपकार कसे फेडू? तू मला आज माझा मुलगा परत दिलास. देवदत्त तिच्या मांडीवर डोकं ठेवून तोही रडू लागला. आई, मी तुला कधीच सोडून जाणार नाही. आता आपण नेहमी एकत्र राहू. वेळ जणू थांबून गेल्या होती आणि आई मुलाच्या डोळ्यातून प्रेमाचं गार पाणी वाहत होतं आणि समोर उभी असलेली सुकन्या हे सगळं थक्क होऊन पाहत होती. तिच्या डोळ्यातही अश्रू उभे राहिले होते. तिला जाणवून गेलं, एका आईच्या मायेपुढे आणि लेकराच्या प्रेमापुढे जगातलं सगळं अंतर, सगळ्या अडचणी क्षणात विसरून जातात. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली तर कथेला लाईक शेअर नक्की करा.